ठेव रे सुंदर ते ज्ञान ज्ञान म्हणजे हे एम ए बी मे नाही, शाळेतलं सोडून द्या. ते एम ए PhD DED LLB DED BEd ज्युनियर केजी सिनियर केजी हायर केजी लोअर केजी MBA DEd आणि BEd आर्ट अँड कॉमर्स आणि सायन्स आणि F1 S1 BTech डिग्री डिप्लोमा टर्नर फिटर वेल्डर मेकॅनिकल इंजिनियर पॉलिटिकल इंजिनियर MPSC UPSC नेट सेटन फार्मसी सिटी डिग्री डिप्लोमा MBA BA हृदयरोग तज्ञ गुडघा तज्ञ फुफ्फुस तज्ञ लय तज्ञ. आता नवीन तज्ञ आले गुप्त रोग तज्ञ. हा रोग गुप्तन गडी तज्ञ आणि जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त. 10 वर्षापूर्वी एका शरीराला एक डॉक्टर तपासित होता. आज प्रत्येक अवयवाला सेपरेट डॉक्टर आहे. अजून 10 वर्षाने उजव्या कानाचा डॉक्टर वरच्या मजल्यावर राहील, डाव्या कानाचा डॉक्टर खालच्या मजल्यावर राहील आणि नागपुडीचा मधल्या मजल्यावर राहील. इतके डॉक्टर होते, इतके डॉक्टर होते. अरे बाबा ओ, हा पोरगा पखवादातला तज्ञ आहे, हा माणूस गायनातला तज्ञ आहे, आपण सगळे तज्ञ आहे, पण आमचा कटेवरचा देव सर्वज्ञ आहे. काही माणसं मारामारीत तज्ञ आहेत, काही माणसं गाव बिघडवायला तज्ञ आहेत, काही माणसं चांगल्या कार्यक्रमाचा भोंग्या करण्यात तज्ञ आहेत. तज्ञ आहेत. अरे बाबा पण आमचा देव सर्वज्ञ आहे. कशावरून? 8व्या अध्यायातली शेवटची ओवी, हा सर्वज्ञतेचा ओलावा यादव कुळीचा कुलदिवा. तज्ञ विज्ञ नाही, MA BA सोडून द्या. रिटायर झाले, काही परमनंट झाले नाहीत. काहींचे पोरं लग्नाला आले, बापाला पगार नाही. काही 40 वर्षे झाले तर रुपया पगार नाही, अख्खं गाव त्याला सर म्हणते. काही तर जूनला परमनंट झाले, जुलैला रिटायर झाले. काही नाही 10 लाख भरले तर 1,500 घेतात. त्यात काय एवढं विशेष? हे MA BA सोडून द्या. तुम्ही तज्ञ आहेत, आमचा देव बोंबाल सर्वज्ञ आहे. आणि आता आपल्याला गरज कशाची? ज्ञानाची. इथं आलो आपण आता. हे MA BA सोडून द्या. हे चाललंय आंधळ दळीत आहे, कुत्र पीठ खाते. चला, ज्ञान येण्यासाठी काय लागतात? लय बारीक आहे काम. जर तुम्हाला देव व्हायचं असेल तर तुम्हाला ज्ञानाची गरज आहे. ज्ञान यायला काय लागतं? 3रा अध्याय. लय बारीक आहे का? तुम्ही देवाते भजाल, देव तुम्हा तृष्टवेल, परस्पर घडेल प्रीती जेत, आज्ञापक व्हाल, वाचा सिद्धी पावाल. तुम्हाला देव व्हायचं असेल तर भजन करावं लागेल. तुमच्या तोंडातले सगळे शब्द खरे ठरतील, पण तुम्हाला वाचा सिद्धी प्राप्त करावी लागेल. तुम्हाला 3 प्रकारचं तप करावं लागेल. कायिक तप, वाचिक तप. मग कथेमध्ये 3ही तप आहे. कायिक तप, वाचिक तप, मानसिक तप. देव सोडून देव भेटत नाही. आणि देव व्हायला 4 अटी आहेत ज्ञान यायला. 1, तुम्ही शरीरा न पिडावे. याला त्रास द्यायचा नाही. याला भाकर लागली, भूक लागली, भाकर द्या. याला तहान लागली, पाणी द्या. याला उपाशी मारा आणि देव भेटवा. हा देव कोणता? नवरात्र केलं बगर बिगर ओके, साबुदाणा ठणठणीत, केळा सफरचंदाला तोटा नाही. बरं, काही वागण्यात फरक नाही, काही वजनात घट नाही. बरं, 10 दिवसात 2-4 वेळा तरी पप्याच्या बाबाच्या पाया पडली नाही. मग तुला हा कुटाणा सांगितला कोणी? कोणी झालं तुम्हाला हे उपासन तापस करायला? तुम्ही शरीरा न पिळावे. आणि वाक्य नाही, 4 नियम सांगतो माऊलीचे. ते कागद आणि पेन काढून नंबर आणि ओव्या लिहून ठेवायच्या, घरी गेल्या उचकायच्या. त्याही अध्यायात आहेत का? मी नंबर सगळं ओव्या सांगेन तुम्हाला. अख्ख्या शरीराला त्रास द्यायचा नाही. आपण आहे म्हणून जग आहे. आपल्याला काय जगाचं घे नाही. बंगल्यामुळं आपण नाही, आपल्यामुळं बंगला आहे. आता समजा कीर्तन संपल्या मी मेलो, मरणार नाही आज, मेलो. माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? मला काय फायदा आहे? मी उलथून जाणार. मग ते मला जाळायला येणार का उठवायला येणार? जाळायला. आपण मेलो कोणी जाळणारच ना. तुम्ही जगाची चिंता करू नका. 99% जनता भ्रमात आहे. का आम्हाला लोक मानतात? मूर्ख आहे तू. गेले ते दिवस.
नाही नाही नाही, तुम्ही याला त्रास देऊ नका. आपले डोळे गेले, जगातले टीव्ही गेले. आपण आपले डोळे गेले, जगातले टीव्ही गेले, आपले गुडघे गेले, दिंड्या गेल्या. आपण म्हणतो बायको माझ्यावर प्रेम करते. तुझ्या इतका गाढव तुझे कोणी सांगितलं तुम्हाला तुमची बायको तुमच्यावर प्रेम करते? ए सांगा मला, तुमच्या बायको तुमच्यावर प्रेम करते हा खरं आहे का भ्रम आहे? 14 वर्ष राम वनवासाला गेला महिला मंडळ. राम 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 तर सीता घेऊन गेला राम. इतर राम 14 दिवस क्वारंटाईन झाला. सीतेनं डोकून नाही पाहिला. तिनं बांबू काढला, बांबू लांब बांबून भाकरी लोटायची. राम त्या खोलीत आणि सीता ह्या खोलीत. आणि खिडकीतून डोकून पाहते. झोपला का? झोपला. झोपू दे झोपू दे, त्याच्या कर्माची फळं भोगितोय. आणि हा हलकट तिला म्हणतो इश्क ही प्रेम आहे. कोण बायको? हा झगडायला बडा आहे. ए मूर्ख पोराच्या प्रेमात पडून काही पोरांनी बापाशी दुश्मन केल्यात. काही पोरींनी हलकट पोरांच्या नादी लागून बापाच्या इज्जतीचा कचरा केला. तुम्हाला कोणी सांगितलं तुमची प्रियशी तुमच्यावर प्रेम करते? पेट्रोलला पैसे नाही तर घड्याळ गहाण टाकलं आणि प्रियशीला घेऊन घाटात बसलं वाटूर स्टेशनच्या पुढं. आणि येड्या बाबळे दोघं बसले. बाबळ येडी आणि ती पोरगी भंगार. आणि ती पोरगी त्याला म्हणायची माझ्या डोळ्यात पाय. माझं हृदय फाडून पाय. तो म्हणला मी पॉझिटिव्ह आहे. तिने घाटातच सोडून दिला. का ते पडदे लावून कुठं कार्यक्रम होत असो. आपलं मोकळ्या मैदानात काम राहत. मग त्या जागत नाही राहिले आतमध्ये. आपण विठाल बस साखळी लागली ना भंगाची. मग तुम्हाला स्वप्न मला स्वप्न. थोडं मागं नेतो पुढं आणतो. ज्ञान गेलं बाबा. ज्ञान देव, देव ज्ञान. साखळी सोडायची नाही. आता कटेवर उभा असणारा आपली आई आहे, आपला बाप आहे. तो आपल्याला सगळं सांभाळतोय. आपण सगळी जण देवाची लेकर आहेत. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, आपण देव का नाही? ताण द्या. रक्त नाही आहे का? देवाची लेकरं नाहीत का? आहे ना. मग आपण देव का नाही? उत्तर, आपण देव आहोत याचं आपल्याला ज्ञान नाही. बस. आता ज्ञान नाही म्हणून आपण देव नाही. कारण ज्ञान आलं की आपण देव. आता लागली साखळी. आता ह्याच मापात राहायचं शेवटपर्यंत. आता आपल्याला देव पाहायचा नाहीये, आपल्याला देव व्हायचंय. म्हणून ज्यांची कथा आहे ना, ते गायीची सेवा करून देव झाले. कारण कृष्णाने अवतार गायांसाठी घालवला आणि ह्या मातव्याचं, ह्या मातीला दर्शन झालं मंठ्याच्या. ही मातीच पवित्र झाली. हो, त्याचं उत्तर ऐका महाराज. सज्जनाचा पाय जरी जमिनीला लागला तरी ती जागा पवित्र होते. हा मंठ्याचा परिसर राधाकृष्ण महाराजांच्या पायाने पवित्र झाला. त्याला गाथा सांगतोय, मी नाही सांगत. हो, संत चरण रस लागता. आणि त्यांच्या वाणीतून तुम्ही भागवत ऐकलं, ऐकणारे पवित्र झाले. हे कधी ध्यानात. कोणी उठायचं नाही, हे चालत नाही. ते बापाची पेंड आहे का? कोणी उठायचं पाखवाद वाजवायचा, कोणी उठा कीर्तन करायचं, बापाची पेंड आहे का? तुम्ही माना नाही तर नका मानू. ह्या गोष्टी प्रारब्धात लागतात. यावर तुमचं काय मत आहे? ही कथा करायची बुद्धी देणारा सुद्धा गोपाल कृष्ण आहे, म्हणून तुमच्याकडून ती झाली. आणि कृष्णाला ती करून घ्यायची म्हणजे याला प्रारब्ध लागतं. कोणी उठायचं पाखवाद वाजवायचं आणि कोणी उठायचं कीर्तन करायचं, बापाची पेंड. ज्ञान व्हायला काय लागतं? पहिला म्हणता याला जपा. याला जपा. हे सगळं मरू दे, जाऊ दे, काही ते आपल्यामुळं सगळं आहे. याला जपा. याला अटॅक येऊ नये, याचं सीझर होऊ नये, याचं बायपास होऊ नये, याला लोखंडी सळई घालायची वेळ येऊ नये. खरं सांगू तुम्हाला, शरीर यमाच्या ताब्यात जावा, डॉक्टरच्या ताब्यात जाऊ नये. हा असा गेला तरी चालेल, पण याला कुणीतरी बाथरूमला न्यायचं, इतकं वाईट येणे जगू नये, याचा अपघात होऊ नये. काय मत आहे तुमचं? याला कोणत्याच अवयवाला लोखंडी सळई घालायची वेळ येऊ नये. नाही नाही. आणि अपघाताला 3च कारण आहेत. एक, दारू.
99% लोक सध्या दारू पितात. 99. फक्त थोडे आमच्यासारखे नालायक राहिले का आम्ही पेत नाही, नाही तर सरलाट लोक दारू पितात. सरलाट 18 ते 22 तर 100% त्यांचा विषय संपला. ते पेतातच एवढेच. बरं, लाज नाही, वय नाही, उत्पन्न नाही. वाईट याचं वाटतं 90 वर्षाचा म्हातारा रस्त्याच्या कडेला म्हशी बोलतोय, 70 वर्षाची आजीबाई शेळ्या चारते आणि तिच्या देखत पोरं धाब्यावर गाडी लावून दारू पितात. आणि दारू पिऊन बाहेर आलं का मोटरसायकलवर चाललं का कुत्र्याला थानायची, पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढायचा, आम्हाला पाहिलं का खकारा टाकायचा, मुळ्यादाचा कोंब दुखतो ना त्याचा. हसण्यावारी गोष्टी हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. या 4 वर्षामध्ये बापाने पोरांना खांदा दिलाय. दिलाय का नाही बोला. हे इंद्रिकडचं कीर्तन आहे, थोडं झोंबाचं पण खरं आहे. 90% दारुडे इंद्रिकडला शिवाय देतात. 90%. का आम्ही किती दारू पिऊ त्याच्या बापाचं काय जातं, माझ्या बापाचं काही जात नाही, तू तुझ्या बापाच्या अगोदर जातो याचं वाईट आहे. असा माणूस राहिला नाही का त्यानं मला घोडा लावला नाही. पण मी ठरवून टाकेले अख्ख्यांचे घोडे खायचे पण खरंच बोलायचं. थोडं कानाला झोंबेल पण जरा वयाचा विचार करा. 70 वर्षाच्या बापानं जर 24 वर्षाच्या पोराच्या तोंडात पाणी ओतायचं आहे तर त्या बापानं केलेलं पाप सांगा ना. सांगा. बनियन म्हणालं तर त्यानं पलटी करून घातलं, त्यानं बायकोच्या गळ्यातले दागोने मोडले, कापूस शेचायला गेलेली बाई दुपारी बांधावर जेवायला बसली तर तिच्या भाकरीवर कालवण नव्हतं, तिने लोणचं भाकरीला चोळून मुलगा मोठा केला आणि 3 मुलाच्या अंत्यविधीला जायचंय. करा विचार. 70 वर्षाच्या म्हाताऱ्यानं थरथरणाऱ्या हातानं पोराच्या तोंडात पाणी ओतायचं. आग लागली प्रेताला, आग. 24 वर्षाच्या थरड्या बाण पोराच्या प्रेताची राग लागली आणि 70 वर्षाच्या बापानं गुडघ्यात मुंडकं गुतून रडायला सुरुवात केली. हे चित्र आहेत का नाही बोला. अपघाताला एकमेव कारण दारू, 2 स्पीड आणि 3 मोबाईल. या कथेत एक वाक्य सांगतो. मोटरसायकल चालवणाऱ्यांनी, मायकलवर मोटरसायकलवर चालवणाऱ्यांनी मोबाईल बंद ठेवून गाडी चालवावी. तुमचं काय मत आहे. लय महत्वाचे असेल तर गाडी साईडला लावा, गप्पा हाना. तुम्ही काही लय VIP नाहीत. याला जपा मारा. काही लोकांना घेणं नाही मारा, काही घेणं नाही. तुम्हाला वाटतं आम्हाला लोक मानित्यान, मला मित्र आहे. सगळा भ्रमाचा खेळ आहे. यादी सांगा तुम्हाला एक. तक्षक 17व्या अध्यायात एक ओवी आहे. तक्षक नावाचं नाग आहे. तक्षक. आणि तक्षक नावाच्या नागाचा जर मणी काढला, मणी आणि तो मणी जर सिंहाच्या नाकाच्या केसात ओवला, सिंहातल्या नाकाचा केस काढायचा सिंहाच्या नाकातला आणि त्या केसात तो मणी ओवायचा आणि तो मणी गळ्यात घालायचा. 10 मिनिटात तुमचं घर सोन्यानं पैशानं भरतं. कामच करायचं नाही आयुष्यभर. प्रयोग कराय का हरकत. परत ऐका नी. तक्षक नावाच्या नाकाच्या फण्यातला मणी काढायचा आणि तो सिंहाच्या नाकातल्या केसात ओवायचा. 17व्या अध्यायातली ओवी तक्षकाचे आणि पुढे ओव्या नीट ऐकायचा. आता उदाहरण ऐका. यदा कदाचित तुम्ही तक्षक नावाच्या नागाचा मणी काढाल, यदा कदाचित तुम्ही सिंहाच्या नाकातला केसही काढाल, पण कुणाचा तरी आशीर्वाद नसताना मोठे झालात हे घडू शकत नाही. पुन्हा ऐका पुढचं. यदा कदाचित सस्याला शिंग येतील, यदा कदाचित कासवाला केस येतील, यदा कदाचित बर्फाला आग लागेल, यदा कदाचित वांजेला मुलगा होईल, यदा कदाचित मृगजळाने तहान भागेल आणि यदा कदाचित आकाशावर पेरणी करता येईल, पण प्रारब्ध नसताना परमार्थ घडणार नाही. आणि प्रारब्धाला प्रयत्न असले तरच साधू भेटतो. कथा पाठ करून तुम्हाला भेटणार नाही. नाही हे घडणारच नाही. काय माणसं म्हणतं माझं वय 52 वर्ष झालं, मग हरिपाठ पाठ होईना, होऊच शकत नाही. तू जर कधी देवळाकडे बसलाच नाही नीट तर तू हरिपाठ व्हायचा काय संबंध राहिला. गावांमध्ये हरिपाठ चालले तर वाटेव गर्दी मावत नाही ना. हरिपाठ सुरू झालं देवळात कोणी येत नाही. याला जपा. 7 महिने नाही झाले महाराज अनाथाची माय सिंधुताई सपकाळ गेल्या लोक विसरली.
6 महिन्यापूर्वी लता मंगेशकर सारखी गान सम्राज्ञी गेल्या लोक विसरली. अट्टल बिहारी सारखा राजकीय योद्धा गेला लोक विसरली. 2 महिन्यापूर्वी आयुष्यभर आरक्षणासाठी लढणारा विनायक मोठे सारखा माणूस गेला लोक विसरली. उद्या दुपारी इंदुरीकर गेला काय लोकांना गेलाय. लोक फक्त डिजिटल लावणार, भावपूर्ण श्रद्धांजली वाहणार, चांगल्या चपला चोरणार. ना लोकांना काय घेणे का विनोद आहे हा. काय घेणं नाही महाराज, काही घेणं नाही. 42 वर्षाच्या इतिहासात 8 पिढ्या परमार्थ केला 8. आणि 8व्या पिढीला बोलाबाच्या घरामध्ये 3 मुलं जन्माला आली. सावजी, कानोबा, तुकोबा. सावकारकी होती सावकारकी. बयात दुष्काळ पडला आणि सावकारकी गायब झाली. जी माणसं कर्ज काढायला दरवाजात उभी होत होती ती माणसं दुश्मन झाली. आणि जी माणसाने माझं गोदाम फुडून नेलं तीच माणसं माझी बोलायची बंद झाली. पहिली बायको दम्यानं गेली, दुसरी बायको केली. ती बाई श्रीमंत घराण्यातली होती. सावकारकी घरावर आली आणि घरातले भांडे गायब झाले. घरातले भांडे गायब झाले महाराज. आणि घरामध्ये माठ शिल्लक राहिला. तुकोबा राहायचं पोरग आजारी पडलं. आणि आजारी पडलेलं पोरग तुकोबा रायाकडे पाणी मागत होतं. पाणी. आणि आईसाहेबांनी माठ डोक्यावर घेतला आणि पाणी आणायला गेलं. अर्धा माठ पाणी मिळालं आणि येताना तोल गेला. महाराज. माठातलं पाणी खाली सांडून गेलं. बायको नवऱ्याच्या मांडीवर स्वतःचा मुलगा पाणी करता करता गेला. 42 वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं बाबा. नाही आलं देवा. माझी बायको गेली मी रडलो नाही. माझा मुलगा गेला मी रडलो नाही. माझी मुलगा गेला मी रडलो नाही. माझी बायको गेली मी रडलो नाही. मारलाय मला बाप्पाजीनं मारलाय मी रडलो नाही. रामेश्वराने माझा गाथा पाण्यात टाकलाय मी रडलो नाही देवा. आणि माझ्या भावानं माझ्या उदारीच्या वया माझ्या वाट्याच्या काढून घेतल्या मी रडलो नाही देवा. मारलं मला, व्यापार केला मी रडलो नाही देवा. 42 वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं देवा. पण आज डोळ्यात पाणी आलं देवा. कारण सांगू देवा 42 वर्षाच्या इतिहासात रडलो नाही. आज रडलो का. 13 दिवस मी खडकावर बसून भाषण केलं आणि तुम्हाला मी 13 दिवस पाण्यात उभं केलं. एवढंच वाईट वाटलं देवा. बस मुखातून अभंग बाहेर पडला. श्री अनंता मधुसूदना मी तो अपराधाच्या राशी. आणि मग प्रार्थना सुरू केली. श्री अनंता अरे मी तवा अनाथ. आणि मग शेवटी खळखळा डोळ्यातले पाणी आलं आणि शब्द सांगून टाकला देवाला. देवा एकच इच्छा आहे माझी, एकच इच्छा आहे देवा माझी. मी ह्या लोकांना परत कधी दिसू नये. आता दिसू नये जना ऐसे खरी नारायण. हा तुकोबरायाचा इतिहास आहे. आणि तुम्ही चमड्याच्या लबाड लोकांच्या नादी लागून स्वतःला शाणे समजता. हे कसं घडेल. घडेल कसा. याला ज्ञानच यावं लागेल. इथे आपण आणि आपल्याकडे नियम का ज्ञान. हा संसार करील कोणी हो. संसाराचं काय एवढं विशेष आहे. काय गाडी घेणं बंगला बांधणं म्हणजे काय पराक्रम आहे का. अहो एका पोराला बंगला केवढा बांधावा एवढं सुद्धा त्याच्या बापाला ज्ञान नाही. एका पोराला 27 खोल्याचा बांगला बांधायची काय करत. काय तुला 26 सुना आणायच्या का प्रत्येक बेडरूम मध्ये. हा खल्लीचा पता नाही. महिला म्हटलं एका बाईला किती साड्या असतात. 24 धर चाल दर तासाला एक. मग तुला कपाटभर साड्या घरात ठेवायची काय करत. तुझंच शिंग काय एवढ्या साड्या बोल नाही. तुला साड्या किती असावं एवढं तरी ज्ञान आहे का. वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे. वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहेत. वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहेत. आणि वारकरी संप्रदायाचा खांब एकनाथ बाबा आहे. थोडं उलट फिरा. ज्याचा पाया ज्ञान आहे त्याचा कळस वैराग्य आहे. ज्याचा कळस वैराग्य आहे आपल्याला अजिबात घेणं नाही. पण आपला संप्रदाय असा आहे की त्याचा पाया ज्ञान देव आहे. ज्ञान देव देव ज्ञान ज्ञान देव देव ज्ञान ज्ञान देव. 10वा अध्याय. अभ्यासावनी गहन ज्ञान
ज्ञानावली ध्यान विशेषती. पुन्हा 12वा अध्याय. जेत जेत दया आणि शांती वस्ती आल्या एका ठाया ते जाण धनंजया विभूती माझी. जिथं दया जिथं शांती, जिथं शांती तिथं दया, जिथं ज्ञान तिथं देव, जिथं देव तिथं ज्ञान, ज्ञान देव. पुन्हा उलट फिरा तिथंच. 18वा अध्याय. 18वा अध्याय. टालकरी बिलकरी मोबाईल पण ठेवायचे. मी उभं राहिलो म्हणजे मी पुढे जीव काढायचा आणि तुम्ही बोट चालायची. 18वा अध्याय. पटपट बोलत जायचं. भजनी बिजनी महाराज बिराज कुणी असले तर. चंद्र चंद्रिका सागले राव. जिथं चंद्र आहे तिथं चंद्रिका आहे. जिथं शंभू आहे तिथं अंबिका आहे. जिथं संत आहे तिथं विवेक आहे. जिथं दया आहे तिथं धर्म आहे. जिथं सुमन आहे तिथं वन आहे. जिथं भाग्य आहे तिथं उल्हास आहे. जिथं राव आहे तिथं कटक आहे. तिथं सज्जन आहे तिथं स्वैरिक आहे. जिथं गुरु आहे तिथं ज्ञान आहे. आणि जिथं ज्ञान आहे तिथंच आत्मदर्शन. ज्ञानच हे बरे. ते बंद कर दे. कीर्तनात बसलं पाहिजे. ते खोकडं घेऊन बसायचं आपलं. कुठे बसलं का तेच मोबाईल वापरूच नाही कीर्तनात. ज्ञान देव देव ज्ञान साखळी लागली. ज्ञान देव देव ज्ञान ज्ञान गेलं मोबाईल. ज्ञान देव. आई कीर्तनाला सुरुवात करायची. बोललं तरच कीर्तन कळत, नाही तर तुमचं ना आपलं सूत्रच बसणार नाही. अरे तुम्ही मी भाग्यवान आहे. तिन्ही लाटेतून वाचलोय. हा आपला जन्म नाहीये, हा आपला पुनर्जन्म आहे. हॉस्पिटल विकत घेणारे गेले. जर यमानं लाच घेतली असती तर लोकांनी कोरा चेक यमाला टाकला असता. आकडा टाक आणि मा बाप खाली पाठव. पण 4 वाक्य ध्यानात ठेवा. 1, पैसा कामा येत नाही. पैसा कामा येत नाही ती सावली आहे. 1, पैसा कामा येत नाही. 2, सत्ता कामा येत नाही. 3, संपत्ती कामा येत नाही. पण चांगलं वागणं कधी वाया जात नाही. बायका गायला पाडलेलं पाणी, तुळशीला घातलेलं पाणी, सप्त्याला दिलेली देणगी, दिंडीला दिलेली पंगत, कीर्तनकाराचं घेतलेलं दर्शन, गरीबाला केलेलं दान कधी वायाच जाणार नाही. आपण कधीतरी गायला पाणी पाडलंय, कधीतरी तुळशीला पाणी घातलंय, कधीतरी कीर्तनकाराचं दर्शन घेतलंय आणि कधीतरी मग सगळ्या पुण्याईचं फळ म्हणजे आजची भागवत कथा आहे. हो, पहिले धन्यवाद आयोजकांना द्यावा. दुसऱ्या धन्यवाद खर्च करणाऱ्यांना द्यावा. लक्ष्मी सगळ्यांकडे खर्चायची दानत लागते. आणि लक्ष्मीला 4 नियम आहेत. 1, लक्ष्मी नम्रतेने टिकते. माझा टेलपणा लक्ष्मीक चालत नाही. ज्यांनी ज्यांनी हायवेच्या कडेला जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहे. आहेत का नाही? आहेत का? लक्ष्मी टिकवायला गेलं बांबाला. 1, नम्रता लागते. 2, लक्ष्मी मानात घालू नका, लक्ष्मी दानात घाला. जेवढा ह्या परिवाराचा कथेला खर्च होईल 1 रुपया सुद्धा यातला वाया जाणार नाही. आणि कथा करणं हे संप्रदायाचं काम नाही, आज हे धर्माचं काम आहे. आपल्याला धर्म टिकवायचा आहे. फटाफट बोलत जायचं. ज्ञान देव देव ज्ञान साखळी सोडायची नाही, मग मजा राहणार नाही. ज्ञान देव. पैसा मानात घालायचा, बाकी ठिकाणी दानात घाला, कुठं घालू नका. या सब कथेचा हिशोब आहे. चला थोडं पुढं. ज्ञान देव देव गेलं बाबा. ज्ञान देव देव ज्ञान. मग मी तुम्हाला 3 प्रश्न विचारतो, फटाफट बोलत जायचं. प्रत्येकाचं रक्त लाल आहे. प्रत्येकाच्या रक्तात हिमोग्लोबिन आहे. एव्हरी मॅन हॅज 2 टाइप्स ऑफ ब्लड सेल. प्रत्येकाच्या रक्तात 2 पेशी आहेत. व्हाईट ब्लड कॉर्पसस अँड रेड ब्लड कॉर्पसस. एव्हरी मॅन हॅज 4 टाइप ऑफ ब्लड ग्रुप्स. ए, बी, ए बी आणि ओ. रक्त सगळ्यांचं लाल आहे. रक्त हिमोग्लोबिन मुळे लाल आहे. रक्तामध्ये 2 प्रकारच्या पेशी आहेत. इन मराठी तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. प्रत्येकाच्या रक्ताला 4 गट आहेत. ए, बी, ए बी आणि ओ. आणि प्रत्येकाच्या शरीरात एव्हरी मॅन हॅज 2 ब्रेन. प्रत्येकाला 2 मेंदू आहे. 1 इज स्मॉल ब्रेन आणि 2nd इज ब्रॉड ब्रेन. म्हणजे लहान मेंदू, मोठा मेंदू. प्रत्येकाच्या मेंदूला 3 आवरण आहेत.
जलावरण, मृडावरण, मध्यावरण. प्रत्येकाच्या शरीराला 10 इंद्रिय आहेत. मानेपासून वर 5 आणि मानेपासून खाली 5. वरच्यांचं नाव ज्ञानेंद्रिय आहे, खालच्यांचं नाव कर्मेंद्रिय आहे. आणि प्रत्येकाच्या शरीराला 9 छिद्र आहेत. 9 मोजा पटकन. 2 2 4 6 7 लघवी 8 विष्ठा 9. आता देवाचं म्हणणं आहे 9 आणि संतांचं म्हणणं आहे 10. आता 10 मोजा. 2 4 6 7 लघवी 8 आणि अखंड भजन करून देह ब्रह्मरूप होणं 10. मग आता प्रत्येकाला इंद्रिय 10, छिद्र 10, रक्त लाल आणि सगळी माणसं एकाच देवाची लेकर आहेत. सगळी माणसं एकाच देवाची लेकर आहे. आणि आपल्या सगळ्यांचा बाप जम्मू नावाचं द्वीप आहे, पंढरपूर नावाचं गाव आहे, तिथं धर्म नावाचं नगर आहे आणि तिथं विठू नावाचा एक पाटील आहे. आणि तो विठू नावाचा पाटील आपला बाप नाहीये, मायबाप आहे. म्हणजे आई तोच आहे, बापही तोच आहे. आणि ते जम्मू नावाचं जे द्वीप आहे ते द्वीप आहे, तिथं धर्म नावाचं एक नगर आहे, तिथं विठू नावाचा एक पाटील आहे. आणि तो विठू नावाचा पाटील कटेवर हात ठेवतो, लाकडातल्या किड्याला आणि बंगल्यातल्या राजाला सांभाळतो.